हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आवाज एवढाच आहे का बाहेर आहे? बाहेर आहे. आत नाही. ठीक आहे. असू दे. बरं मला कसं पाहिजे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं यशवंत सुतार सरांच्या घरामध्ये आणि त्यांची सर्व सहकारी गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने चाललेला हा ज्ञानयज्ञ आणि या ज्ञानयज्ञातील आजचं पुष्प गुंफण्यासाठी इथल्या संयोजन समितीनं बोलवलं. त्याबद्दल पहिल्यांदा संयोजन समितीचा आभार. संतांचे ज्ञान, ज्ञानी यांचे भूषण, भूषणाचे मांगल्य, मांगल्याची गंगा, गंगेची पुण्याई, पुण्याईची माऊली, ती संत माऊली म्हटलेलं आहे. आता माऊली कुणाला म्हटलं? माऊली आईला एक म्हटलं आणि माऊली संतांना एक म्हटलं. आईला माऊली का म्हटलं? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. आई लेकराला मोठं करते, आई लेकराला वाढवते, सांभाळते. त्या लेकरांना मोठं झाल्यावर मला सांभाळावं न सांभाळावं असा कुठलाच आईचा हेतू नसतो, म्हणून आईला माऊली म्हटलं. आणि संतांना माऊली का म्हटलं? बुडतसे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. कुठं बुडत असे? नदीच्या पाण्यात, विहिरीच्या पाण्यात, जन्म मरणाच्या गर्तेमध्ये. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावं माणसाच्या, असं म्हणतात शास्त्रकार. 83,99,999 प्रकारचे जीव जन्माला घातल्यानंतर 84 लाखावा माणसाचा देह आहे. आहार, निद्रा, भय, मैथून या 4 गोष्टी समसमान दिलेल्या जगातल्या सर्व पशु पक्ष्यांना, पण माणसाला 2 गोष्टी ज्यादा दिल्या. एक ज्ञान ग्रहण करायची शक्तीने बुद्ध्यांक सगळ्यात जास्त माणसाला दिला. मानवा साधून घे कल्याण. काय म्हणलं? कल्याण. कल्याण म्हणजे एक मुंबई कल्याण, आहे की कल्याण शब्द, एक आत्मकल्याण, दोन्हीकडे कल्याण शब्द आहे. काही माणसं मुंबई कल्याणाच्या नादाला लागतात, काही माणसं आत्मकल्याणाच्या नादाला लागतात. मुंबई कल्याणाच्या नादाला लागलं तर आयुष्याचं वाटोळ होतं, आत्मकल्याणाच्या नादाला लागलं तर आयुष्याचं सार्थक होतं. माणसाच्या जन्माला कळावं कुठल्या कल्याणाच्या नादाला लागावं, नाही तर माणसाच्या जन्मालाच येऊ नये असं सांगितलेलं आहे. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय थोडी स्वान सुकरे बापुडी. या जगामध्ये भरपूर आहेत तो स्वान सुकरे. जन्माला येतात, देहाचे भोग भोगतात, कधीतरी निघून जातात. आम्ही पण जन्माला येतो, देहाचे भोग भोगतो, कधीतरी निघून जातो. मग त्यांच्या आणि आमच्या जगण्यामध्ये फरक काय आहे? मी नेहमी चिंतना सांगत असतो, जगातल्या सगळ्या पशु पक्ष्यांना चालताना जमिनीला तोंड टेकता येतं, माणसाला जमिनीला तोंड टेकता येतं का चालताना? नाही ना, नाही. पक्षी उडत असताना पाय जोडून घेतात आणि चालत असताना पंख जोडून घेतात. जगात एकच प्राणी असा आहे, त्याला 24 तास हात मोकळे दिले, काहीच हातात दिले नाही. आम्ही झोपलो तरी हात मोकळेच आहेत आमचे, असं कुठल्याच प्राण्याला हात मोकळे दिले नाही. मग मलाच का देवानं उभं केलं असेल एकट्याला? हे डोळे नुसते इथं लावले असते तर, एक चूक केली असती गडबडीत जन्माला घालताना, तर डोळे इथं लावले असते तर आपल्याला समोर दिसलं नसतं आणि खाली वाकून चालायला लागलं असतं दिसायसाठी. आणि खाली वाकून चाललो असतो तर मान सरळ झाली असते, आणि मान सरळ झाली असते तर मानवर इतर प्राण्याने आमच्या जू ठेवलं असतं वडायला.
माणसाच्या मानेवर जो ठेवता येते का? एकाचीच रचना उभी का केली असेल देवानं? उठा उठा साधू संत, साधा आपुले हित, गेला गेला हा नरदेह, मग कैसा भगवंत. अहो नरदेह आहे तर देव कळला, तर अन्य कुठल्याही देहामध्ये देव कळत नाही. म्हणून आम्हाला लवकर जागा व्हायला सांगितलं. कारण का? आम्हाला जागा व्हायला सांगितलं, पण आम्हाला जागा व्हायची इच्छा आहे का? बघा, जगात किती जरी जागा करणारा माणूस जवळ आला आणि मला जर जागा व्हायची इच्छा नसेल तर मी जागा घेत नाही. झोपलेल्याला जागा करता येतो, पण झोपेचं सोंग काढलेला जागा करता येत नाही. संत आणि सद्गुरू आम्हाला जागा करायला आले. काय करायला आले? जागा करायला आले. काय जागा करायला आले? बघा, भगवंतानं 10 अवतार घेतले. बच्च कच्च, वरा, वामन, नृसिंह, परशुराम, बुद्ध, कलंकी. पण कलियुगाला सुरुवात झाली. कलीला पाचारण केलं भगवंतानं, तुला मृत्यूलोकात जावं लागेल. कली म्हणाला, मी मृत्यूलोकात जाईन, पण 2 गोष्टी माझ्या हातात असतील. कुठल्या? एक जिव्हाळ्याने लिंग, या दोन्हीवर माझं साम्राज्य असेल म्हणाला कली. या दोन्हींच्या आहारी जातील त्यांना मी सोडणार नाही. त्या दोन्हीवर जे मिळवतील त्यांच्याजवळ माझं काय चालणार नाही. कली म्हणाला, धर्माचा अधर्म झाला, न्यायाचा अन्याय झाला, सत्याचं असत्य झालं, परमार्थाची घडी विस्कटली. ही घडी सुरळीत बसवायला भगवंताला पुन्हा पुन्हा अवतार घ्यावा लागला आणि तो अवतार संत रूपाने घेतला. भगवान शंकरांनी निवृत्तीनाथांचा अवतार घेतला. भगवान विष्णू ज्ञानेश्वर महाराज झाले. ब्रह्मदेव सोपानदेव झाले. आदिशक्ती मुक्ताबाई झाली. व्यास वाल्मिक झाले. उद्धव नामदेव झाले. ज्ञाना तो एका, नामा तो तुका, अशी सर्व संत मंडळी तुमच्या आमच्या कल्याणासाठी अवतार घेऊन आली. त्यातले संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. संत काल होते, संत आज आहेत, संत उद्या सुद्धा असतील. संत ओळखायला संत व्हावं लागतं, देव ओळखायला देव व्हावं लागतं. तुकाराम महाराज म्हणतात, देव पहाव या गेलो, ते देवच होऊन ठेलो, एक रूप झालो, एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. म्हणजे देव पाहायला गेलो, बघायला गेलो आणि मी देवाशी एवढा एकरूप झालो की देव उरले नाही, भक्त उरले नाही, द्वैतापती संपली, त्रिपुटी संपली आणि दर्शन नावाचा व्यवहार पण संपला, असं तुकाराम महाराजांना म्हणायचं. त्या ठिकाणी आपण एवढ्या पुढे जाण्यापेक्षा प्राथमिक अवस्थेपासून आपण बघूया. कारण का सप्ताहामध्ये सगळे लोक असतात, बैठकीमध्ये विशेष लोक असतात, सप्ताहामध्ये सगळे लोक असतात. यारे यारे लहान थोर, याती भरती नारी नर, पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. आजोबा नातवाच्या पाया पडतात ना? नातवाच्या देहाच्या पाया पडतात का त्यांच्या देवाच्या पाया पडतात? देव कुठे आहे? कळला ना ही देव कुणा, राम म्हणा कुणी रहीम म्हणा. आणि म्हणून सप्ताह एवढ्यासाठी, देव कळायसाठी आहे. ज्यांना वर्षभर ऐकायला जमत नाही त्यांनी 7 दिवस तरी यावं. त्याला 7 दिवस जमत नाही तरी शेवटी खीर भात खायला तरी यावं शेवटला. कारण खीर भाताला गर्दी जास्त असते सगळीकडे, असावी, हे पण महत्वाचे आहे, असायला पाहिजे. पण श्रवणाचे अधिकारी कमी आहेत. 9व्या भक्तीतली पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती आणि 9वी भक्ती आत्मनिवेदन. पहिलीच पास नाही तर दुसरीला पण घेणार आणि 9वी पास नाही तर बोर्डाला पण बसू देणार. आधी मुलं काढी, कख 12 काढी, मग शब्द जोडी झाल्या ज्ञान. संत दासगण म्हणतात, मुलं शाळेला जायला तयार नसतं. आई वडील म्हणतात, बाळ शाळेत जा. का? अंगणवाडीत खाऊ मिळते. काय मिळते? मिळते की नाही? मग ते मूल पहिल्यांदा शाळा शिकायसाठी जातं. संत दासगण म्हणले, मी नाही म्हणा. आधी मुलं काढी, कख 12 काढी, मग शब्द जोडी झाल्या ज्ञान. आणि जाता जाता त्याला शाळेची गोडी लागते. गोडी लागता लागता मग काय म्हणतात? अ ला काना आ ई गुरुजी म्हणतात का नाही? हा, आता काही गुरुजी आहेत का इथं शाळेचे, मला चेहरे माहित आहेत थोडे. तर अ ला काना आ ई गुरुजी म्हणतात आणि मुलं पण म्हणतात अ ला काना आ ई. मग गुरुजीला येते का नाही आई? पण म्हणायचं कशाला? गुरुजीला येते का नाही आई? मग गुरुजी म्हणायचं कशाला? मुलासाठी, मुलासाठी. मग दोघं आईच म्हणतात का नाही? अ ला काना आई. एक येते म्हणून म्हणतात, एक येत नाही म्हणून, दोघं तेच म्हणतात. एक देव कळल्या पण भक्ती करतात आणि एक देव कळल्यासाठी भक्ती करतात. सगळी भक्तीच्या वाटेवरच आहे, पण देव कळल्यानंतरची भक्ती वेगळी आहे, देव कळायच्या आधीची भक्ती वेगळी आहे. सगळे भक्तच आहे. आणि म्हणून संतांनी आम्हाला जागे केलं. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. बघा, ज्ञानाचा सागर म्हणलं ज्ञानेश्वर महाराजांना. सागर म्हणजे समुद्र. समुद्र कधी आटलाय का? इतका दुष्काळ पडला समुद्र कधी आटला का? आणि इतका पाऊस पडला समुद्र कधी उलटला का? नाही. नद्या उलटल्या, नद्या आटल्या, पण समुद्र कधी आटला नाही, समुद्र कधी उलटला नाही. ज्ञानेश्वर महाराजांना उपमा दिलेला आहे ज्ञानाचा सागर. पण त्या ज्ञानेश्वर महाराजांचा सुद्धा छळ झाला. आळंदीमध्ये संन्यासाची पोरं म्हणून
वाईट टाकलं होतं सिद्ध बेटावर, साक्षात भगवंताचे अवतार असून त्यावेळेच्या लोकांना कळलं होतं. त्यावेळेस विसोबा वाणी नावाचा ग्रस्त त्यांना छळत होता त्या ठिकाणी. तर ज्ञानेश्वर महाराज किती संतांच्याकडे दया नावाचा एक गुण असतो, जाता जाता सांगतो, जो आमच्याकडे नाही. दया नावाचा गुण म्हणजे अपकार करणारे असतो, उपकार करणारे संत असतात. बघा, जे स्वतःसाठी जगतात ते संत असतात, दुसऱ्यासाठी जगतात ते संत असतात. कोण स्वतःसाठी जगत नाही जगात? सगळे स्वतःसाठी जगतातच. पशु पक्षी पण उठल्यानंतर अन्न शोधायला जातात ना, आमच्या आधी उठतात, पहाटे 4ला उठतात, आम्ही उठायच्या आधी अन्न शोधायला जातात. आणि भूक लागली की अन्न शोधतात, पोट भरले की विश्रांती घेतात. याच्या पलीकडे ते विचार करत नाहीत. पण माणूस नावाचा प्राणी तिन्ही काळाचा विचार करतो. मी का जन्माला आलो, कशासाठी आलो आणि कुणासाठी आलो, हे 3 प्रश्न स्वतःला कायम विचारावे. मी हे का करतोय, कशासाठी करतोय, कुणासाठी करतोय. मी शेत का पेरतोय, कशासाठी पेरतोय, कुणासाठी पेरतोय. मी नोकरी का करतोय, कशासाठी करतोय, कुणासाठी करतोय. मी कुटुंब तरी का केलंय, कशासाठी केलंय, कुणासाठी केलंय. मी जन्माला तरी का आलोय, कशासाठी आलो आणि कुणासाठी आलो. हे 3 प्रश्न जर स्वतःला विचारले तर नक्कीच उत्तर त्यातनं मिळत जातील. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज काकेला झोळे अडकून आळंदीमध्ये भिक्षा मागत होते. झोळीमध्ये तांदूळ. ज्ञानेश्वर महाराजांचं अंतकरण शुद्ध होत. शुद्ध भावानं झोळी घेऊन चालले होते. समोर विसोबा आला आणि विसोबा म्हणाला, ज्ञाना हे तुला भिक्षा घाल. ज्ञानेश्वर महाराजांनी काकीची झोळी पुढे केली. त्या विसोबानं जमिनीवरील मुठभर माती उचलली आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या झोळीतल्या तांदळात घातली. तुम्ही आम्ही असतो तर काय म्हणलो असतो, तुला तांदूळ घालायचं नाही, राहू दे, माती का घातली, एवढं तरी विचार असत. संतांमध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे बा. ज्ञानेश्वर महाराजांना कार्यकारण भावावृद्ध दुःख झालं का नाही माहित नाही, पण ज्ञानेश्वर महाराज बघा, ऋषी मुनी शाप देतात, संत कधी शाप देत नाही. संत का श्रेष्ठ जगामध्ये हे सांगायचं. ऋषी मुनींच्या पेक्षा संत का श्रेष्ठ आहेत. तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्या विसोबाला शाप नाही दिला, आशीर्वाद दिला. काय म्हणाले, विसोबा तुला पृथ्वी दान केल्याचं पुण्य मिळेल. म्हणले, जगात तुझ्या एवढं दान मला कोणी केलंच नाही, पृथ्वीच तू उचलून मला दान केलेलीस. म्हणजे निगेटिव्हला पॉझिटिव्ह कसं केलं बघा ज्ञानेश्वर महाराज. आणि म्हणून संत श्रेष्ठ आहेत. त्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ निर्माण केला. किती वर्षी? वयाच्या 16व्या. 21व्या वर्षी समाधी घेतली, 22व्या वर्षी नाही, आणि 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली. 16 वर्ष मी नाही, 16 वर्ष मी म्हणतोय मोक्याचं. मी म्हणतोय कसं मोक्याचं मी सांगणार आहे, धोक्याचं नाही. धोक्याचं सगळं जग म्हणते धोक्याचं, पण 16 वर्ष मोक्याचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ वयाच्या 16व्या वर्षी निर्माण केला. मग धोक्याचा आहे का? पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. 732 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत लिहून ठेवलं. कुठं होतं विज्ञान त्यावेळा? नॉस्ट्राडॅमस पर्यंत गेलो तर 700-500 वर्षाचा विज्ञानाचा इतिहास आहे. त्याच्या पाठीमागे 732 वर्ष झाली ज्ञानेश्वरी. शके 1200 ते 12 तरी ते टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा तरी लेखक झाला. शकेमध्ये 78 मिसळल्यानंतर इसवी सन निघतं, म्हणजे 1290 साली ज्ञानेश्वरी निर्माण झाली. 13व्या शतकाच्या उत्तरार्धात सांगायचं हेतू लक्षात घ्या. त्यावेळेला चंद्र आणि सूर्याचं चिंतन मांडणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत वयाच्या 16व्या वर्षी. ऊस उगवायचा असला तर ऊस पेरावा लागतो हे ज्ञानेश्वरीत लिहून ठेवलं वयाच्या 16व्या वर्षी. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली कितव्या वर्षी? 16व्या वर्षी. छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला कितव्या वर्षी? 16व्या वर्षी. स्वामी विवेकानंदांना आईने विचारलं होतं वयाच्या 16व्या वर्षी, अरे नरेंद्र तुला कोण व्हायचंय? तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणतात, आई मला टांगेवाला व्हायचा आहे. आई म्हणाले, वेळा आहेस का, टांगेवाला होणार आहेस? बघ अजून विचार कर. तेव्हा स्वामी विवेकानंदांचा निश्चय ठाम होता. ते म्हणाले, मला टांगेवालाच व्हायचा आहे. आई नको म्हणाले नाही. आई बघा, आई जर ज्ञानी असेल तर आई काय करते बघा. ज्ञानेश्वर महाराजांची आई, स्वामी विवेकानंदांची आई, समर्थ रामदासांची आई, छत्रपती शिवाजी महाराजांची आई. का आई श्रेष्ठ असते मला सांगायचं. आणि जी आई श्रेष्ठ आहे, आई शिकलेली आहे, आई ज्ञानी आहे, त्यांच्या पोटा आलेले हे महापुरुष कसे झाले बघ. जिजामाता ज्या वेळेला शिवाजी महाराज आपल्या पोटामध्ये होते तेव्हा रामायण आणि महाभारत पुढे वाचायला लावायचे आणि ऐकायचे. आताची आई काय बघते? टीव्ही. टीव्हीवर काय बघते? मालिका. कसल्या? सांगा की लोक. मला काय माहिती काय काय बघते. आता याचा परिणाम सांगतो. जर मातेच्या गर्भामध्ये बाळ असेल आणि आईने खुनाचा हाणामारीचा चित्रपट आई बघायला बसली तर दोन्ही कुणाला जाणार? बाळाला.
बाळाला माहित नाही जग काय आहे बाहेर, पण त्याला जो ध्वनी येतो त्या ध्वनीनुसार त्याचं मन तयार होतं, त्याच्यावर संस्कार होत जातात आणि ते जन्माला आल्यानंतर तसंच काहीतरी करायला चालू करतं. पण आई चुकली की लेकरू चुकतं. काय बघावं हे कळत नसेल तर बघू नये, काय खावं हे कळत नसेल तर खाऊ नये, कुठं जावं हे माहीत नसेल तर जाऊ नये. माणसाच्या जन्माला येऊन कोणत्या गावाला जायचं जर माहित नसेल, त्या गावचं नावच माहित नसेल तर त्या गावाला तरी जाण्यात काय अर्थ आहे? एसटी चालली आहे मुंबईला आणि तिकीट मागायला बेळगावचं, गाडी सुरू आहे की नाही, कंडक्टर तिकीट आहे की नाही, कंडक्टर काय म्हणणार बेळगावचं तिकीट दे ना, पहिलं खाली उतरा म्हणणार की नाही. गाडी कुठं चालल्या मुंबईला, तुम्ही तिकीट कुठलं मागायला, माणसा जन्माला तिकीट कुठलं मागावं, याच्यासाठी संत आणि सद्गुरूंची गरज आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण चिंतन करत होतो या सगळ्यांना कसं मार्गदर्शन आईने केलं बघा. जिजामातेचा विषय आला होता, आपण जाता जाता सांगतो. एकदा जिजामाता रोज दूध पाजायचे आणि दूध पाजत असताना शिवाजी महाराजांना संस्काराची गोष्ट सांगायची. दूध पाजताना संस्काराची गोष्ट सांगितल्याशिवाय दूध पाजायच्या नाहीत. एक दिवस जिजामातेनं गडबड झाली आणि त्या गडबडीनं दासीला म्हणाल्या, मी बाहेर चाललोय, तू बाळ शिवबाना दूध पाज, पण दूध पाजताना संस्काराची गोष्ट सांग, त्याशिवाय दूध पाजू नको. ती दासी म्हणाली ठीक आहे. जिजामाता निघून गेल्या. थोड्या वेळानं आल्यानंतर दासीला विचारलं, दूध पाजलंस? पाजलं. संस्काराची गोष्ट सांगितलीस? नाही सांगितली. जिजामाता पळत गेल्या, बाल शिवबांचे पाय धरले, उलट केलं आणि पोटातलं दूध बाहेर काढले, कारण का आज हे दूध तुला पचू देणार नाही. त्या संस्काराची गोष्ट ऐकली नाहीस. ते महापुरुष झाले. कोण? छत्रपती शिवाजी महाराज. आमची पोरं कुठं कितीचा रिचार्ज पाहिजे, नाही दिलं तर बापान पैसे, पोरग काय कमवतंय, जाऊ दे तो विषय आला. बघा 100 कोटी लोकांच्याकडे मोबाईल आहे देशामध्ये. 130 कोटी लोकसंख्या, 135 कोटी लोकसंख्या आहे. 100 कोटी लोकांच्याकडे मोबाईल आहे. रोज 10 रुपये जर मोबाईलवर खर्च झाला, 1000 कोटी रुपये बाहेर जातात देशातल्या. भारत माझा देश आहे. उद्या काय आहे? उद्या काय? 15 ऑगस्ट झेंडा फडकला, कालच्याच फडकला. तर भारत माझा देश आहे. ते कधी? 15 ऑगस्ट 26 जानेवारीला. भारत माझा म्हणा की सारे भारतीय माझे, आणि मोबाईलचे पैसे सगळ्या कंपन्या परदेशीच आहेत. 1 ते 2 कंपन्या भारतात. 10 रुपये जर एका माणसानं मोबाईल मध्ये घाललं, 1000 कोटी रुपये रोज बाहेर जातात देशातले. भारत माझा 45 कोटी लोक शिकून बेकार आहेत देशात. जाऊ तो विषय आला. मला सांगायचं होतं तरुणांसाठी संस्कार 16 वरील धोक्याचा नाही मोक्याचा आहे. समर्थ रामदास असे आकाशाकडे बघत बसले होते. आईने विचारलं, अरे रामदासांना म्हणले कसली चिंता करतोस? तेवढा समर्थ रामदास म्हणाले, सगळ्या विश्वाची चिंता करतो. वयाच्या 16 वर्ष स्वामी विवेकानंदांच्या आईने बाजारात जाऊन एक फोटो आणला. फोटो भिंतीवर लावला. त्या फोटोकडे बोट करून स्वामी विवेकानंदांची आई म्हणते, अरे बघ हा टांगा बघ, तुला टांगेवाला व्हायचं ना, हा रथ बघ, ही घोडी बघ, हा रथाचा सारथी बघ कृष्ण भगवान, तुला टांगेवाला व्हायचं ना, या टांगेवाल्यासारखा. कुठल्या? कृष्ण भगवानाचा. तुला टांगेवालाच व्हायचं ना, तो दिशा दाखवणारा टांगावा, तो अन्यायाविरुद्ध लढणारा टांगावा, तो सत्याच्या मार्गाचा टांगा होता, लक्षात ठेवा. आणि स्वामी विवेकानंदांची आई स्वामी विवेकानंद म्हणते, तुला टांगेवालाच व्हायचं ना, ह्या टांगेवाल्यासारखं. लेकुराचे हित आईला आधी कळावं. आणि म्हणून संतांची शिकवण तुमच्या आमच्या जीवनामध्ये खूप उपयोगाचे आहे. सत्य एवढ्यासाठी करायची, संस्काराचं विद्यापीठ जगात कुठं नाही. संस्काराचं विद्यापीठ माझ्या घरापासून चालू होतं. मुलाला पाळण्यामध्ये घातल्यानंतर आई अंगाई गीत कुठलं गाते ते मूल ऐकत असतं. संस्कार तिथनं चालू होतात. संस्कार बाजारात विकत मिळत नाहीत. आता अंगाई गीतच येत नाही कुणाला, नाही ना, मग पोरं काय करणार? मार्गी अंधा सरिसा, पुढे देखणाई चाले जैसा, अज्ञानी प्रकटावा धर्म तैसा, चिरोणी ज्ञानेश्वरी ते होय. रस्त्याने आंधळा म्हणून चाललेला असतो. कुणाच्या पाठीमागणे? पुढे देखणाही चाले जैसा. देखणा म्हणजे दिसाय देखणा नाही, ज्याला दृष्टी आहे त्याला देखणा शब्द वापरलाय. पुढे देखणाही चाले जैसा, अज्ञानी प्रकटावा धर्म तैसा, अचिरोणी. अज्ञानी माणसानं ज्ञानी माणसाच्या पाठीमागणे जाऊन धर्माचं आचरण करावं असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून सत्यांची गरज आहे.
संस्काराची गरज आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ निर्माण केला वयाच्या 16व्या वर्षी. बघा, गीता अर्जुनाला सांगितली, भागवत उद्धवाला सांगितलं, ज्ञानेश्वरी तुम्हाला आम्हाला सांगितली. 700 श्लोकाची गीता होत. काय कमी होतं? गीता आहे माऊली माझी, तिचा मी बाळ नेनता, पडका रडका घेई उचलून कडेवरी, ओंकार काय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं, व्यासेन ग्रंथिता पुराण मुनीना मध्ये महाभारतम. सगळं होतं गीतेमध्ये. मग ज्ञानेश्वरी का? गीता अर्जुनाला सांगितली, भागवत उद्धवाला सांगितलं, आणि ज्ञानेश्वरी तुम्हाला आम्हाला सांगितली. मग तुम्ही आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आम्ही पलीकडल्या घरात होतो. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दाता ज्ञान देवे सार सोजविली. आदिनाथ कोण? भगवान शंकर. भगवान शंकर ध्यानाला बसतात ना. कोणाच ध्यान करतात? आणि विष्णू कोणाची पूजा करतात? मग भेद देवात आहे का भेद आमच्यात आहे? हरिहरा भेद नाही नका करू वाद. पांडुरंगाच्या डोक्यावर काय बघितलं का? शिवाचं लिंग आहे पंढरपुरात. मग देवाने भेद ठेवलाय का? भेद कोणाला आहे? आपल्या. वारकरी संप्रदायाला म्हणतात उभा नाम लावायचा, आणि शैव काय म्हणतात असू दे, लावण्याला काय हरकत नाही. पण भेद संपावा, भेद राखून भक्ती नसावी, भेद संपूर्ण भक्ती असावी यासाठी. आणि म्हणून नव्या अध्यायात ओळी घातलेली आहे 516वी ज्ञानेश्वर महाराजांनी. तरी झडझडवलं वाईला निग ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावशी अवैंगणी धाम माझे. नव्या अध्यायात पहिली होय. तरी अवधान ऐकले तिचे, मग सर्व सुखाशी पात्र होईल, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. तरी शब्द वापरलाय. तरी म्हणजे सगळं आता करून मागलं असेल तर काय काय करू, काय काय करू. बघा, माणूस जन्माला येताना मोठी आवड येते, जाताना हात उघडे ठेवून जातो. येताना अंगावर कपडा नसतो, जाताना अंगावर कपडा नसतो. येताना काही घेऊन आलो नाही, जाताना काही घेऊन गेला नाही. मग या जगात आलो कशासाठी? दुःख भोगायसाठी का सुख भोगायसाठी? दुःख नावाची गोष्टच नाही जगात, असं माझं तरी म्हणणं आहे. म्हणून सुख नावाची गोष्ट नाही, फक्त आनंद आहे जगात. दुःख आहे का? पण आम्ही सगळे कशात आहे? दुःखात आहे. आम्ही संसार कशासाठी केला? कशासाठी म्हणा की सुख मिळालं का? पुन्हा कोणाला मिळाला? संसार करायचा नाही का? संसार कशासाठी केला? सुखासाठीच की हो. संसार कशासाठी केला? सुख मिळालं का? कधी कळलं? सगळी इंद्रिय निकामी व्हायला लागल्यावर, डोळे आंधळे झाले, कान बहिरे झाले, तोंड मोकळं झालं, पाय पांगळे झाले, उठता येणार बसता येणार, मग देवाची आठवण आली. मग देवाला कधी वचन दिलं होतं? मातेच्या गर्भामध्ये खाली तोंड वर पाय मलमूत्र विष्ठेमध्ये लोळत होतो, आणि ध्वनी कसला होता? सोहम सोहम सोहम. आता सुद्धा तुम्ही आत श्वास जोरात ओढा आणि बाहेर सोडा. स्वहम ध्वनी चालू आहे. हा चालू आहे, बंद नाही. कधी कधी बंद होतो हा? झोपल्यावर नाही, झोपल्यावर पण चालू असतो. एकदाच बंद होतो. कधी? शेवटला. आता चालू आहे का नाही? चालू आहे. मग तुम्ही झोपल्यावर तुमचा श्वास कोण घेते? तो म्हणजे कोण? असा विषय आहे. जाऊ दे. तरी झडझडवून वहिला निग ये भक्तीची वाटे लाग, जिया पावशी अवैंगणी धाम माझे. माझं अविनाशी स्वरूप जर तुला पाहिजे असेल तर मी तुझ्यात आहे, तर माझ्या भक्तीच्या वाटेला लागा. नाही मी जागा सोडली तर मी तुला कधीच कळणार नाही. मग कोण आहे माझ्या? असा मी तसा मी कसा मी कळेना, स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी. घर कुणाचं? पट्ट्याचं. घर कुणाचं? शेवटी पट्ट्याचा फोटो कुठं? काय कळलं का? हा, घर असावं. माझं नाही म्हणून राहावं. घरात माझं नाही म्हणून राहिलं तर दुःख नाही. आपला विषय दुःखाचा पण आहे आणि देवाचा पण आहे. आता सगळं चाललंय सुखासाठी, सगळं चाललंय सुखासाठी. बघा, पहिला एकटा मुलगा होता, त्याला वाटलं लग्न करूया. कशासाठी? सुखासाठी. आता लग्न झालं, मग काय पाहिजे? मुलगा पाहिजे. कशासाठी? सुखासाठी. मुलगा झाल्यावर काय पाहिजे? नातू नको? नातू पाहिजे. कशासाठी?
हरिपाठात नाचायसाठी का वरातीत नाचायसाठी? नाचतो देवाकडे मागावा कशासाठी? हरिपाठात नाचायसाठी का वरातीत नाचायसाठी? कुठं तरी नाचायसाठी मागायलाच पाहिजे ना. हरिपाठात हात जवळ येतात का लांब जातात? आणि वरातीत जवळ येतात. वरातीत असं वाकडं वाकडं झालं सरळ करत नाही. नाचणं दोन्हीकडे पण आहे, पण नाचण्यात फरक आहे. तिकडलं फळ वेगळं आहे, इकडलं फळ वेगळं आहे. फळ ठरलेलं आहे. गहू पेरल्यावर गहू उगवतो, धोत्रा पेरल्यावर धोत्रा उगवतो. फळ बदलत नाही. जमिनीला माहित नाही काय पेरलंय. जमिनीमध्ये काय पण पेरा, पण पीक न्यायला तुमचं तुम्ही या. बरोबर. तिकडं नसलेलं इथं फळ मिळेल का? आणि इथं नसलेलं तिकडं फळ मिळेल का? कुठे नाचावं कळत नसेल तर नाचावं का? आज नातवाला घेऊन वरात बघायला गेला. हरिपाठ बघाय नाही, वरात बघायला. आणि नातू खांद्यावरच नाचायला. आजाला गंमत वाटली. काय पोरग नसते कुठं? वरातीत. काय पोरग नसते कुठं? वरातीत. सगळे म्हणाले काय पोरग नसते कुठं? इतकं नाचायला आजाला एवढी गंमत वाटली. एक दिवस आजालाच नाचवावं लागलं. मग आजाला कळेला कुठं नाचवायला पाहिजे होतं. कुठा साधू संत साधा फुले हित गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. कधी कळेल देव? कधी कळेल देव? कळला नाही देव कोणा. राम म्हणा कोणी रहीम म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण देव कळवून केलेली भक्ती वेगळी आहे. भक्त 4 प्रकारचे, भक्ती 9 प्रकारचे आहे. इतो वे तरी झडझडून वहिला निघ. मग कुठनं निघायला सांगितलं? संसार सोडायला सांगितलं का? संसार मोडायला सांगितलं का? कुठल्या साधू संतांनी संसार मोडा आणि परमार्थ करा असं लिहून ठेवलंय का? कुठल्या ग्रंथात माझ्या तरी वाचनात आलेलं नाही. ज्ञानेश्वर महाराज संसार केला नाही, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाया सदा. देहाने संसारात असावं, पण चित्तानं भगवंताजवळ असावं. देह आता 1 तास येत असेल, पुढचा 1 तास आणि कुठं असेल, पुढचा 1 तास आणि कुठं असेल. देह प्रारब्ध आधी नाही. देह प्रारब्ध आहे तसं फिरणार आहे. जिथं जायचं तिथं नेणार आहे प्रारब्ध. प्रारब्धे जोडे धन, प्रारब्धे जोडे मान. तुम्हाला एखादं पद मिळालं संस्थेतलं तर ते प्रारब्धामुळे मिळालं. धन मिळालं प्रारब्धामुळे मिळालं. प्रारब्ध कोणी केलं? कर्माने केलं. कर्म कोणी केलं? संस्काराने केलं. संस्कार कोणी केले? कुठल्या वातावरणात जन्माला आलो तिथं झालं. तिथंच का जन्माला आलो? मागचं घटळत असलं होतं म्हणजे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली. ज्ञानेश्वर महाराज जन्माला यायच्या आधी जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. सिद्धेश्वराचं मंदिर आहे कुठं? आळंदीमध्ये. त्या मंदिराच्या दारात एक पिंपळ आहे. त्या पिंपळाचं पान कधीतरी आणून बघा आणि कुठल्या तरी जगातल्या मध्ये पिंपळाच्या पानाला लावा. तसलं पान आहे का बघा. त्या पिंपळाच्या पानाचे पाठ सोनेरी आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे शिबळ रेडा बोली. त्या पिंपळाला ज्ञानेश्वर महाराजांच्या आईने 1.25 लाख प्रदक्षिणा आधी घातलेल्या आहेत. ज्ञानेश्वर महाराज जन्माला यायचे आहेत. मग ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या पोटाला जन्म. कोणतरी कुणाच्या तरी पोटाला जन्माला येत नाही. कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा. गुंडा म्हणजे गुंड का? गुंडा असा शब्द बोलाय, गुंड नाही. त्याचा त्रैलोकी झेंडा. 3 लोकात त्याचा झेंडा असावा. किती कांटे असावेत? किती असावेत? आणि किती असल्यावर वृद्धाश्रमात ठेवावेत आई बापाला? एक कारण असलं तर बस आहे. कुणासारखं सांगणार आहे पुढे. तरी झळझळवलं महिला निघ ये भक्तीचे वाटे लाग. आता आपल्याला भक्तीच्या वाटेला लागायचं ठरले. माणसाच्या जन्माला भक्तीच्या वाटेला लागायला पाहिजे. या देहा जर नाही झाली तर पुढच्या कुठल्याही देहामध्ये पुढचा माणसाचा जन्म मिळेल याची काय गॅरंटी? मिळाला तर सगळे इंद्रिय चांगली मिळतील याची काय गॅरंटी? जन्माला येताना आंधळा चालू तर? एखादा माणूस जन्माला येताना मुलगा आंधळा येतो, अपंग येतो, त्याने या जन्मात काय पाप केले हो? मग त्याला शरीर असं का? आणि एखादा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन येतो जन्माला येताना, त्याने काय पुण्य केले? मग तो श्रीमंताच्या घरात का? मागचं गटळ, मागच्या जन्माचं गटळ. प्राणदातानं स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. स्थूल देह जाणून किंवा करून टाकला जातो. सूक्ष्म देह कर्म आणि ज्ञान घेऊन पुढच्या जन्मात जातो. मागच्या जन्मात केलेलं कर्म आत्ता. म्हणून एकाच बापाची 2 मुले एकसारखे नसतात. त्यांचे चेहरे एकसारखे नसतात. त्यांचं जगणं एकसारखं नसतं. त्यांचं वागणं एकसारखं नसतं. दोघं एका शाळेत घातली तरी दोघं साहेब होत नाहीत. दोघं पण शिपाई होत नाहीत. का? जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे ईश्वर. बापाचं मुलाला मिळत नाही, मुलाचं बापाला मिळत नाही. राष्ट्रपती
राष्ट्रपतीचा मुलगा कधी राष्ट्रपती होत नाही, कलेक्टरचा मुलगा कधी कलेक्टर होत नाही, कीर्तनकाराचा मुलगा सहजासहजी कीर्तनकार होत का होते क्वचित एखादा कुठं. याचा अर्थ काय? पिंडे पिंडे मतिर्भिन्न, प्रत्येक पिंडाची मती भिन्न आहे, म्हणून माझा पिंड वेगळा आहे, पण माझ्यामध्ये असणारं चैतन्य एकच आहे सगळ्यांच्यामध्ये. तरी जड जडून व्हायला निघ ये भक्तीचे वाटे लाग. आता भक्तांचे प्रकार 4 आहेत, भक्तीचे प्रकार 9 आहेत. त्यातली पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती, आणि भक्तामध्ये पहिला भक्त आहे आर्त भक्त. देहावर आलेलं संकट घालवायसाठी देवाला आर्ततेनं हाक मारणारा भक्त आर्त भक्त आहे. भक्ती तर सगळी करतात. आता इथं आहे सगळी भक्तिवान आहे, ईश्वर निष्ठांची मांदियाळीच येत आहे. इथं दुसरा कार्यक्रम कुठला असता तर त्या श्रद्धेनं लोक आणि काय वेगळे आले असते. इथं या श्रद्धेनं आलोय, भगवंतावर श्रद्धा आहे, भक्ती आहे, प्रेम आहे, विश्वास आहे, म्हणून इथं आम्ही आलोय. तसं आलोय का? नाही आलो. तसं नाही आलो, तसं येऊन इथं टिकत नाही, आणि इथं घालवलं तर जात नाही बघा. कारण का? प्रारब्ध अधीन आहे. भक्ती सुद्धा घडायची असेल तर पुण्यच लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अनंत जन्म भोगत आलो, अनंत जन्म पुण्याचा संचय वाढत गेला, म्हणून भक्ती मार्गात आलो. नाहीतर भक्ती मार्गात येतच नाही, येऊच देत नाही इकडे, येऊच देत नाही इकडे. बघा, पुण्य पण 3 प्रकार आहे: राजस पुण्य, तामस पुण्य आणि सात्विक पुण्य. शुद्ध सात्विक पुण्य असेल तरच भगवान भक्ती देतो, नाहीतर येऊ देत नाही. राजस पुण्य झालं तर राजयोग भोगाय तिकडे पाठवलं जातं, इकडे येऊ देत नाही, अजून तिकडे शिल्लक आहे. तामस पुण्य असेल तर आणि कुठल्या तरी भानगडीत घातलं पुण्य फळाला, पुण्याचं फळ मिळतं कुठं? तिकडं, इकडं नाही. आणि शुद्ध सात्विक पुण्य असेल तरच इकडे आणलं जातं. तुम्ही आम्ही किती भाग्यवान आहे, किती भाग्यवान आहे. इथं 1 तास बसायला वेळ मिळणं तरी सोपं आहे का? काही लोकांना वेळच नसतो का? इथं 1 तास बसलोय ऐकायला म्हणजे काय साधी गोष्ट नाही, समजू नका. जगात सगळ्यात महाग काय? वेळ. कोरोनानं सांगितले श्वास संपले, जगातले कुठले डॉक्टर आम्हाला जगू शकत नाही. श्वास वाढालेत का कमी व्हायला आपले? बोला की. प्रत्येकाला मोजून श्वास दिले जन्माला. आता विषय लय मोठा आहे, पण थोडक्यात सांग. माणूस मिनिटाला 18 श्वास घेतो, कुत्र मिनिटाला 40 ते 42 श्वास घेतो. कासव मिनिटाला किती श्वास घेते? 3 मिनिटाला किती श्वास घेते? 3. कासवाला आयुष्य किती? 200-250 वर्ष. कुत्र्याला आयुष्य किती? 18 वर्ष. माणसाला आयुष्य किती? का माहितीये? कुत्र करते म्हणून जास्त श्वास टाकते, लवकर मरते. कासव हळू श्वास टाकते, जास्त टाकते. आमचे ऋषीमुनी काय जास्त करत होते? 100, 150, 200, 400, 500, 700. सांगते तर 1400 वर्ष जगले होते. 1400 ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात 1400 वर्ष आधी आले होते. बघा, म्हणजे याचा अर्थ काय? श्वास मोजून दिलेत. श्वास कुठं खर्च करायचं ठरवा, कुठं कट्ट्यावर बसून पण श्वास संपणार नाही. सुतळीन माप काढू दे, टेप लावून माप काढू दे, दुसऱ्याचं माप काढून सुद्धा श्वास संपणारच आहे. श्वास संपणार आहे, यात श्वास काय परत मिळणार नाही. त्यानं काय केलं आणि ह्यानं काय केलं, ह्याच्यात आमचं निम्म आयुष्य गेलं. मला काय करायला पाहिजे हे बाजूलाच राहील, मला काय करायला पाहिजे हे बाजूलाच राहील. श्वास संपणार आहे, शेतात गेलो संपणार आहे, इथं आलो संपणार आहे. पण श्वास कुठे खर्च होतोय त्याचं फळ ठरलेलं आहे, फळ ठरलेलं आहे. मग श्वास वाढाले काय कमी वाले? नक्की. आयुष्य वाढाले काय कमी वाले? वाढदिवस का कमी दिवस? खरं बोलायचं, खोटं काय बोलायचं? माऊलीचं प्रमाण आहे. वाढला दिवस का कमी झाला? मग चौकात पोस्टर लावून काय आलं पाहिजे? वाढदिवस का कमी दिवस? वाढदिवस. समजा 100 वर्ष आम्हाला आयुष्य मिळालं, त्यातलं 50 वर्ष संपली. 50 वर्षानं मरण जवळ आलं का लांब गेलं? दिवस वाढला का कमी झाला? जवळ जवळ बाळ बळे आवाडे, तव तव भोजे नाचती कोळे, आयुष्य निमाले अंतुलीकडे ग्लानीचे नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, लहान मूल मोठं होतं नाही, आई वडील वाढदिवस करतात. करू नका मी म्हणणार नाही, त्याला जन्मदिवस म्हणा, वाढदिवस नाही. वाढदिवस दिवस वाढला का हो? कमी झाला. ते लंबकाच्या घड्याळ तेव्हा आला क्षण गेला क्षण सारखं म्हणते, आला क्षण गेला क्षण. आता माझ्या पण आयुष्यात तुमच्या पण आयुष्यात 3 क्षण गेले, परत द्या की. 1 कोटी रुपये दिले तर 1 श्वास वाढवून मिळत नाही. श्वास संपल्यावर डॉक्टर म्हणतात आता मी काही जगू शकत नाही. अनुभव आता का नाही? श्वास चालू तर उपचार चालतो, श्वास बंद झाले की उपचार सुद्धा चालत नाही. श्वासाला किती किंमत आहे बघा. पण श्वास संपायला, श्वास संपायला, श्वास संपायला. आजचा दिवस सांगून गेला, आता तास सांगून गेला, मिनिट गेला, घटका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाना, आयुष्याचा नाश होतो रामकारे मनाना.
कोण होते? राम म्हणायला काही पैसे पडतात? काही खर्च होते? नाही. बघा, उलट मन आनंदी होतं, अंतःकरण शुद्ध होतं आणि भाव आपला शुद्ध होतो. भगवंताचं नाम घेतलं, भगवंत भक्ती काय करायची, नामस्मरण काय करायचं, तर आपलं अंतःकरण शुद्ध व्हावं. आणि जोपर्यंत कर्म शुद्ध होत नाही तोपर्यंत उपासना शुद्ध होत नाही, उपासना शुद्ध होत नाही तोपर्यंत ज्ञान प्राप्ती होत नाही, आणि ज्ञान प्राप्ती झाल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. पहिला भक्त आहे अर्थभक्त. जरासं सांगायचं राहिलं सांगतो. या माता भगिनी जास्त आहेत म्हणून वाढदिवस करता का नाही? केक आणता का नाही? आणता काय? केक वर नाव कोणाचं? तुमचं लिहिता का ज्याचा वाढदिवस आहे त्याचा लिहिता? ज्याचा वाढ. त्याला पाठावर खुर्चीवर बसवता का नाही? बसवतो. चाकू कोणा येतात? कापाय कोणाला होता? कुणाचं नाव? तुलाच तू काप. हे मृत्यूलोकीचे उपराठी नव्या देतच होय. आहा कटकटा हे ओकटे हे मृत्यूलोकीचे उपराठी हे तवचटे अर्जुना जन्मलाशी तू तरी झड झडवलं वाहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग जिया पावशी व्यंगणीचे धाम माझे. तुझ्या पुढे मेणबत्ती लावता का नाही? लावायला होता का फुंकायला होता? तुझ्या जीवनात सगळा अंधार होती. भारतीय संस्कृती दिवा लावायची पद्धत नाही, दिवा लावायची पद्धत. दिवा लावायची पद्धत आहे. एखादे सैनिक सैन्यात आले, त्यांची बहीण पत्नी आई निरांजन ओवाळते का दिवा विझवतो? ही कुठली विकृती आणली? परकीयांची विकृती आहे दिवा विझवायची. दिवा विझवायचं नाही, कधी दिवा विझवायचा नाही. ओवाळा निरांजनाने, औक्षण करा. ही भारतीय संस्कृती आहे. आम्ही भारतीय संस्कृती विसरालो आणि परकीयांचं अनुकरण करालो म्हणून आमच्या अधोगती व्हायला. असो तरी झड झडवून व्हायला निघ. पहिला फक्त अर्थ बघ. देहावर आलेलं संकट घालवायसाठी देवाला अर्थ त्यानं हाक मारतो. गजेंद्र नावाचा हत्ती होता. मगरीने पाय धरला आणि त्याचा पाय मगरीच्या तोंडातून निघेना, हत्तीचा. आणि त्यानं वर देवाकडे, कोणत्या देवाकडे हाक मारली? त्याला कोणत्या देवाचं नाव माहिती होतं? कोणत्या देवाचं माहित नव्हतं? गजेंद्राला नव्हतं. हो, जे सर्वत्र सर्व ही देई दया करिता ही घातू नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक दुसऱ्या देत होय. ज्ञानेश्वरीचे जे सर्वत्र सर्व ही देही, सर्वत्र सर्व ही देही. इथं देह किती बसलेत? तुमच्यात वेगळा आणि माझ्यात वेगळा आहे का? बहु जो जो होय तो तो काहीची न होय, काही न होऊन आहे अवघाची जो चांगदेव पासाठी 2 नंबरची होय. भरपूर झालाय पण काय झालेलं नाही, काय झालेलं पण सगळं एकच आहे. एक आहे तो सगळ्यांच्यात आहे, सगळ्यांच्यात असून एकच आहे. आता माझ्यात आहे तेच तुमच्यात आहे ना. सच्चित आनंद. देह भिन्न आहे, आकार भिन्न आहे, रूप भिन्न आहे, जन्माची वेळ भिन्न आहे, जायची वेळ भिन्न आहे, जात पंथ धर्म संप्रदाय सगळं भिन्न आहे, पण आतला एकच आहे ना, का वेगळं आहे? आणि म्हणून या ठिकाणी काय सांगितलं? त्या देवाला हाक मारली जो सगळ्यांच्यात आहे. त्या आणि त्या नारायणानं प्रगट होऊन सुदर्शन सोडल्याने मगरीला मारायला लागले. मगर म्हणाली कसला देव तो? त्यानं हाक मारली, त्याला वाचवतोस आणि मला मारतोस? देव कधी अन्याय करत. देवानं मगरीला पण वाचवलं आणि हत्तीला पण वाचवलं, मुक्त केलं. पण त्या हत्तीने कशासाठी हाक मारली देवाला? देहावर आलेलं संकट घालवायसाठी का देवासाठी? पहिला भक्त अपूर्ण आहे. भक्ती केली का नाही? अपूर्ण आहे. दुसरा भक्त आहे अर्थार्थी. अर्थाच्या संबंधित गोष्टी देवाकडे मागतो. काय मागतो? धनान दे, पुत्रान दे, भार्यान दे. धन नाही तो धन मागतो. लग्न झालं नाही तो पत्नी मागतो. लग्न झालेला मुलगा मागतो. मुलगा झालेला नातू मागतो. मग अशी मागेला बघा. देवाकडे जाऊन मागतो. मागावं का नको? मागावं. पण काय मागावं कळावं आणि मग मागावं. आपण पंढरपूरला जातो का नाही? देवाच्या समोर कानोपात्राच्या झाडापासून पुढे गेला काय? पंढरपूरला गेला. इथले कोण राहिले नाही पंढरपूरला? गेलं नसलं तर सगळे गेले ना. गेलं नसलं तर जावा. सरवडीची दिंडी मोठी असते. उदय पडले तुमचे कोण महाराज ते शिवाजी बरेच मंडळी आमच्या त्या दिंडीत पण असते तिथं प्रवचन. रामबाई असो. तर ज्या क्षणाला लक्षण बघितलं कानोपात्राच्या झाडापासून पुढे गेल्यानंतर दुसऱ्या दरवाजाच्या आत गेलो. गरुड खांबाला मिठी मारली. मागायचं आहे ना जागा देवाकडे मागायचं आहे. पंढरपुरात होता. जरा पुढे गेलो. देवाचं दर्शन झालं पण अर्ध झालं. पुढे कोणतरी आडवं होतं. आता पायदर्शन सुरू झालं. मुखदर्शन. आणि मग पुढे गेलं. तिथूनच मागायला चालू केलं. मागायला यादी काढून ठेवा मागायचं. एकच देव असा आहे की त्या देवाच्या पदस्पर्श करता येतो. पांडुरंग परमात्मा पायाला स्पर्श करून दर्शन घेता येतं. एकच देव. बाकी सगळ्या देवाला लावून नमस्कार. आता त्या कोपऱ्यात गेलो काय? कुठं? पंढरपुरात. वेदाला नमस्कार केला काय? बघितलं ना वेद न पंढरपुरात उभा. जरा पुढे आल्या होत्या. खांबावर पादुका आहेत का? तेव्हा डोकं ठेवलं का?
आणि मग ढकलाय चालू केलं पुढे. कडीच्या दरवाज्यात आज जायचं आहे ना, कारण पुढचा जायला पाहिजे. मी गेले की थांबायला पाहिजे आणि पुढचा आधी जायला पाहिजे अशी माझी इच्छा असते हा प्रत्येक. मग आता पुढे गेलो, मग ढकलकडे आता देवाकडे मागायचं आहे जागेवा. आता एकच क्षण आहे माझ्याकडे, देवाच्या पायाला स्पर्श करायला एकच क्षण आहे, कारण का पाठीमागं वाटणार आहे. मी थांबलो जास्त वेळ तर 1 मिनिटाला 60 दर्शन व्हायला पाहिजे का नियम आहे. 1 मिनिटाला 60 म्हणजे सेकंदाला 1 दर्शन व्हावं म्हणून तो वडतो, वडणाऱ्याचा दोष नाही. आता देवाच्या पायाला स्पर्श करायचा आहे. आता स्पर्श केला, काय मागितलं? मागा लवकर मागा की. आता एका क्षणाला देवाकडे मागायचं आहे. देवाच्या पायाला स्पर्श केला, काय मागितलं? देव मागितलं का देव सोडून सगळं मागितलं? देवाच्या कशात आहे? पुढ्यात आहे. म्हणजे मागायला आलंय काय? देवाजवळ आहे का देवा संसारात आहे? मागायला आले संसारातलं. उभा आहे देवाच्या दारी, देवाची द्वारी. मगाशी म्हणलं ना पटत उभा क्षणभरी तेरी मुक्तीच्या रिसरिल्या. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता 4 प्रकारच्या मुक्त्या आहेत. एका क्षणात मिळतील म्हणतात ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेरी मुक्तीच्या रिसरिल्या. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. 4 मुक्ती. काय मागितलं? देव घ्या, कुणी देव घ्या. संत म्हणतात आम्ही देव सोडून सगळं द्या. तुकाराम म्हणतात हे चिदान देगा देवा तुझा विसरण भाव. गुण गायन आवडी हिच माझी सर्व जोडी. आम्ही काय मागतो? आम्ही काय मागतो? देव सोडून सगळं मागतो. शंकर म्हणतो तथास्तु, जसं मागशील तसं होईल. होय, देव देणार आहे. आम्ही जे मागेल ते मिळतं. मग काय मागतो? सत्य मागतो का असत्य मागतो? जाणारा मागतो का शाश्वत मागतो? मागणं कळलंय का? कळणं मागून कळतोय मागतोय का बिन कळणं मागतोय? मग वारी व्हावी का येरझारी व्हावी? वारी व्हावी का येरझारी व्हावी? दर्शन व्हावी का भेट व्हावं? माळ लावलाय, माळ घातलेली गंध लावला की 1 मिनिटात माळकरी होतोय, पण वारकरी होत नाही. षड विकारावर वार केल्याशिवाय वारकरी होत नाही. गरम होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. होय होय माळकरी शब्द वापरायला पाहिजे. तुकारामाने माळकरी शब्द वापरलाय, वारकरी शब्द वापरलाय. कधी माळकरी झालास? आम्ही काय म्हणते? वारकरी म्हणजे माळकरी कधी झाला? म्हणजे माळ घातली की मी माळकरी झालो. कळलं काय? असो त्यातला खोली सांगायसाठी मी सांगितलं समजायसाठी. षड विकारावर वार केल्याशिवाय वारकरी होता येत नाही. वारकरी झाल्याशिवाय देवाचं दर्शन होत नाही. मग आम्ही जातोय येतोय. वारी काय झाली? तुमच्या गावची वारी. हा, तुमच्या गावाला काही मी म्हणत नाही, पण माझं कर्तव्य आहे, माझं बोलणं कर्तव्य आहे म्हणून मी बोलतो. ठीक आहे. दुसऱ्या भक्ताने काय मागितलं? देव सोडूनच नाही. तिसरा भक्त आहे जिज्ञासू. त्याला जिज्ञासा असते, तळमळ असते. देव कधी भेटेल? देवाचं दर्शन कधी होईल? देवाची अनुभूती कधी येईल? बघा, हिरण्यकशिपू नावाचा राक्षस होता. राक्षसाला कधी देवाचं नाव आवडत नाही. असं पुढे गेलं चालते. काही जणी म्हणजे 8 वाजलं बाकी पुढे बघत नाही, पायच पडायचं. मी स्पष्टच बोलणारा माणूस आहे. असो तर त्या ठिकाणी हिरण्यकशिपू नावाचा राक्षस होता. त्याच्या बायकोचं नाव काय होतं? कया. अगदी बरोबर. आता कयादूला पुत्र व्हायच्या अगोदर हिरण्यकशिपूने त्याच्या राज्यामध्ये देवाचं नाव कोणाला घेऊ दिलं नाही. त्याच्या राज्यामध्ये नारायण म्हटले की मारूनच टाकाय, शिरच्छेद करून. मग राक्षसाला देवाचं नाव आवडत. आता ज्यांना देवाचं नाव आवडत नाही त्याला काय म्हणायचं? तुम्ही म्हणा, मी नाही. आता ज्यांना देवाचं नाव आवडत नाही त्याला काय म्हणायचं? कळलं? ते एक दिवस त्याला वैराग्य आला आणि तो म्हणाला काय तुला मी सगळं सोडून चालू, पण नियती सोडत नाही. तुमच्या प्रारब्धात जर शिल्लक असेल प्रारब्ध तर तसं जाता येत नाही. मग तो गेला एका झाडाखाली बसला जंगलामध्ये आणि नियतीने ठरलेलं होतं. काय ठरलं होतं? या कुणाचं बाळाच्या जवळ. तर या ठिकाणी एक पक्षी म्हणजे शुकाचार्याने पोपटाचं रूप घेतलं आणि झाडावरून बसले खांदीवर. आणि ते काय म्हणत होता? पक्षी काय म्हणत होता? नारायण नारायण. आता ह्या काय हिरण्यकशिपूला राग आला की इथं नारायण कोण म्हणतंय, पण त्याला वर बघितलं तर पक्षी दिसला. आता त्या पक्षाला मारणार कसं? पक्षी काय सापडणार आहे? आणि याला लागली तंद्री.
तो पक्षी नारायण म्हणत होता आणि ह्याच्या चित्तात नारायण उमटत होता. तो तिकडे नारायण म्हणत होता, इकडे ह्याच्या मनातल्या मनात नारायण उमटत होतं. आणि हळूहळू हळूहळू त्याच्या मनामध्ये परिवर्तन झालं आणि हा सगळं सोडून परत आला. म्हणजे जंगलातनं गेला होता सगळं सोडून, ते जंगल सोडून परत आला. संध्याकाळची वेळ, रात्रीची वेळ होती. कयादूला म्हटलं दार उघड. कयादू म्हणाली सगळं सोडून गेला होता आणि परत कसा काय आला? ते म्हणले एक अवघड घटना घडली, सांगतो चल. लोकांतात नाही एकांतात तुला सांगतो चल. आणि कयादूनी दोघं एकांतात बसली होती आणि ती कयादू विचारत होती काय झालं. तर हिरण्यकशिपू म्हणाला एक पक्षी आला. तो काय म्हणत होता? नारायण. काय म्हणत होता? नारायण. आता कयादू विचारत होती हिरण्यकशिपूला, दोघच होती. आणि कयादू म्हणत होती काय म्हणत होता? कुणी सांगायचं? बोला की. हिरण्यकशिपू तर देवाचं नाव ओढत नाही. देवाचं नाव म्हटले की तो काय करत होता? शिरती करत. आणि कयादू त्याला सारखी विचारत होती काय म्हणत होता? कोण सांगायला? काय म्हणत होता? काय म्हणत होता? म्हणा की काय हिरण्यकशिपू व्हायचा तुम्ही? आता म्हणत नाही ते हिरण्यकशिपू, इथं बसून देवाचं नाव घेत नाही ते हिरण्यकशिपू. काय म्हणत होता? नारायण. काय म्हणत होता? नारायण नारायण नारायण. हे म्हणत नव्हतं, ते म्हणाले नारायण नारायण. ती सारखी विचारत होती काय म्हणत होता? आणि हे म्हणत होतं नारायण 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 म्हणत काय तुझ्या पोटामध्ये प्रल्हादाचा जन्म झाला. आणि प्रल्हाद जन्माला तर काय म्हणत, पण मध्ये महर्षी नारदांनी संस्कार केले होते. कयादूच्या पोटामध्ये प्रल्हाद असताना संस्कार केले होते. प्रल्हाद जन्माला आल्यानंतर काय म्हणाले? नारायण. तरी सुद्धा याला पोरग माझं नारायण कसं म्हणते? मी राक्षस असून. आला राग आला, मग त्याला कड्यावर टाकलं, तापलेल्या कडेत सोडलं तेलाच्या, नाना यातना दिल्या. पण प्रल्हादाला काय झालं? का देवाला सोडलं नव्हतं. मला सोडलं नव्हतं. आणि जो देवाला सोडत नाही त्याला देव कधी सोडत नाही. लहान मुलं असते माहिती आहे, 1-2 वर्षाचं लहान मुलं, 1-2 वर्षाचं नाही, ज्याला उठता येत नाही बसता येत नाही असं लहान मुलं आईला सोडून राहते का? आणि आई त्याला एक क्षण तरी बाजूला डोळ्यासोडून ठेवते का? ते आईशिवाय राहत नाही. आई त्याशिवाय त्याला लढीवाळ म्हणतात. लढीवाळ, लेकरू लढीवाळ. तसा भक्त देवाचा लढीवाळ असतो. जो देवाला सोडत नाही ना त्याला देव कधीच सोडत नाही. जी लेकरू आईला सोडत नाही ना ती आई त्याला कधीच सोडत नाही. पैसे घेऊन सांभाळते ती दाई, जन्म देते ती आई. आईला जे प्रेम असतं ते दाईला नसतं, कारण का दाईला मतलब असतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून आई शब्द जगात फार मोठा आहे. आला शब्द म्हणून जरा सांग. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, आत्मेश्वर नावाचं तत्व म्हणजे आई. आताची पोरं आईला काय म्हणतात? मम्मी. मम्मी शब्द कुठून आला? 2500 वर्षापूर्वी इजिप्तमध्ये प्रेत पुरून ठेवलेत पिरॅमिड्स मध्ये, त्या प्रेताला काय म्हणतात? मम्मी. आताची पोरं आईला काय म्हणतात? मम्मी म्हणजे मड. ए मड इकडे. आईला जर हाक मारायला एखादं मूल आताच तर काय म्हणणार? मम्मी म्हणजे आईला काय म्हणायचं? ए मड इकडे. आणि तिथं डॅडी नावाचा शब्द आहे. त्या मड्याला रखवालदार जिथे इजिप्तमध्ये ठेवले, मम्मी आणि डॅडी इजिप्तमध्ये शब्द आले, तर त्या माणसाला डॅडी नावाचा शब्द आहे. ते भारतीय संस्कृत नाही, डिक्शनरीत कुठल्याही सापडत नाही मम्मी आणि डॅडी शब्द. आईला काय म्हणावं? मम्मी का आई? त्याच्या बरोबर काय म्हणतात? तुमची आमची पिढी आई म्हणणार आहे सगळे, पण ही पुढची पिढी त्याला कोण शिकवलं? मम्मी म्हणा. त्याच्याच आईने शिकवलंय शेजाऱ्याचं बघून. कळलं काय? सुशिक्षित अशिक्षित का अशिक्षित सुशिक्षित? सुशिक्षित अशिक्षित का अशिक्षित सुशिक्षित? तर या ठिकाणी सांगायचं येत होतं आम्ही सुशिक्षित व्हायलो, अशिक्षित व्हायलो. आता आईचं महत्व सांग. मम्मी म्हणताना ओठ मिटवायचं नाही आणि आई म्हणताना मिटवायचं. म्हणा बघ म्हणा लोक. मम्मी म्हणताना ओठ मिटवायचं नाही आणि आई ओठ मिटवून म्हणून दाखवा. म्हणा की नाही येत. आता नीट आहे का? मम्मी ओटातलं तुटकं नात आहे. इथं जन्माला येते, इथं समजते. आई इथनं चालू होते. इथं परावाणी आहे. परा पश्यंती मध्यमा वैखरी. 4 वाणीतून एक ध्वनी येतो. एक ध्वनी निर्माण व्हायला 4 वाणी लागतात. आ नावाचा शब्द कुठं तयार होतो बघा? आई. कुठं शब्द माझा ओठ मिटला का? बघा, आई नावाचा शब्द कुठेही ओठ मिटत नाही. म्हणून आई नावाचा शब्द परावाणीतनं चालू होतो. आई म्हणताना ऊर भरून येतं. मम्मी म्हणताना नातं तुटतं.
नातं तुटतं. आणि म्हणून या ठिकाणी सांगायचं होतं, तो प्रल्हाद देवाला सोडलं नव्हतं, देवाने त्याला सोडलं नाही. एक दिवस हिरण्यकशिपूला खूप राग आला. तो म्हणला, कुठं आहे तुझा देव, कुठं आहे तुझा नारायण? तो म्हणला, कुठं नाही माझा नारायण. पण त्यानं तप केलं होतं आणि त्यानं आशीर्वाद घेतला होता. कुणी? हिरण्यकशिपूला. काय काय आशीर्वाद घेतला होता? रात्री मरण नको, दिवसा मरण नको, राजवाड्याच्या आत नको, बाहेर नको, शस्त्रापासून नको, अस्त्रापासून नको, प्राण्यापासून नको, माणसापासून नको, सजीवापासून नको, निर्जीवापासून नको. महाराज जमीन नको, आकाशात नको, इतके आशीर्वाद दिला होते. पण सुटत नाही हा, मृत्यू कुणालाही सुटत नाही. आता मग तो म्हणला, कुठं आहे तुझा नारायण? तो म्हणला, कुठं नाही ना माझा नारायण. या खांबात सुद्धा माझा नारायण म्हणल्यानंतर त्यानं लात मारली आणि देवानं अवतार घेतला. कोणासाठी? भक्ताचं वचन पुरं करायचं. आता बघा, कुणामुळे कुणाला दर्शन झालं? कुणामुळे कुणाला दर्शन झालं? मग किती कार्टी असाय पोटाला? विचार असली, आई बापाची वाटणी करत असली तर किती कार्टी असावी पोटाला? एक असावं प्रल्हादासारखं, बस एक. देवाला उभं केलं की हो, अवतार घ्यायला लावला देवाला. कुणाला? जगाचा नियंता करता करविता भक्ताच्या वचनासाठी अवतार गेला. आणि मग भगवंतानं अवतारच असा घेतला. सूर्य मावळलेला होता, अंधार पडलेला नव्हता. सूर्य मावळलेला होता पण अंधार पडलेला नव्हता. बरोबर तोंड सिंहाचं, शरीर माणसाचं, नरसिंह वर होता. माणसापासून नको, प्राण्यापासून नको, राजवाड्याच्या आत नको, बाहेर नको, बरोबर देव उंबऱ्यावर बसले. जमिनी नको, आकाशात नको, बरोबर मांडीवर घेतले. सजीवापासून निर्जीवापासून नको, नक्की सजीव का निर्जीव? निर्जीव म्हटलं तर वाढतात कशी, सजीव म्हटलं तर संवेदना नाही. देवानं अवतारच कसा घेतलाय बघा. हा, तो रोज जरा विष खायचा, त्या पोटात विष होतं. विषापासून मृत्यू नको म्हणून विष पचवायचा तो हिरण्यकशिपू. मृत्यूच नको होता त्याला, पण मृत्यू अटळ आहे मला सांगायचंय. आणि मग त्या हिरण्यकशिपूला मांडीवर घेतला आणि त्याचं पोट फाडलं. नरसिंह होता, त्याच्या पोटामध्ये विष होतं. त्या विषानं नखांचा दाह झाला. ती नख शांत होईना, ती शेवटी औदुंबर वृक्षात घातली. औदुंबर माहिती आहे ना? हा, आणि मग शांत झाली. म्हणून औदुंबरला नरसिंह अवताराला आशीर्वाद दिला, सदा फळ लागेल. पहिलं फळ पडलं की दुसरं मोहरी एवढं फळ तयार होतं. असो, समजून घ्या. तर कुणामुळे कुणाला दर्शन झालं? तिसरा भक्त आपण वेळेला जिज्ञासू. देवाचं दर्शन होत नाही पण थांबत नाही बघा. आता चौथा भक्त आहे ज्ञानी भक्त. कसं असतं बघा, देवाचं दर्शन झालं तरी थांबत नाही, आणि देव कळला तरी थांबत नाही, आणि सगळीकडे देवरूप झालेला असतो. तो तुमच्या आमच्यासारखा असतो पण तुमच्या आमच्यासारखा नसतो. देहानं तुमच्या आमच्यासारखा असतो पण वृत्तीनं आणि स्वरूपानं साधुबोध झाला, नुरोनी ठेला, ठाईच मुराला अनुभव, संतांचे संगती, मनोमार्ग गती, आपळावा श्रीपती येणे पण ते. बघा, नामदेवरायांची एक कथा आहे भक्ती विजयमध्ये. आणि नामदेवरायांनी काय केलं होतं? देवाच्या अंगा खांद्यावर खेळलं होतं. समकालीन संत आहेत हा, ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवराय समकालीन संत. त्यानंतर 300 वर्षानंतर एकनाथ महाराज आले आणि 17व्या शतकामध्ये तुकाराम महाराज आले. म्हणजे संतांचं कालखंड सुद्धा असा आहे. 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर महाराज. आता नामदेवराय सगळ्यात जवळचा लाडका भक्त कोण असेल तर नामदेवराय. दामाजी पंत 4 दिवस गावी गेले होते आणि नामदेवरायांच्या आईचं नाव गोनाई. गोनाई म्हणाली, नामा देवाला नैवेद्य घेऊन जा रावणामध्ये, मंदिरामध्ये, पंढरपूर. नामदेवराय गेले. भाव शुद्ध होता, अंतःकरण शुद्ध होतं. देवासमोर नैवेद्य ठेवला. त्यांना वाटलं देव रोज नैवेद्य ग्रहण करतात असा भाव होता. म्हणजे बाप गेल्यानंतर देव नैवेद्य ग्रहण करतात. पण देव काय आले नाहीत. मग याने वाट बघितली, 2-4 हाका मारल्या, देव काय येणार. मग शेवटी म्हणाले, बाप आल्यावर तुम्ही नैवेद्य घेता आणि मी आल्यावर का घेत नाही? जर येत नसेल तर मी इथं डोकं फोडणार आणि प्राण देणार. मग देवाला भाव कळला, देव प्रगट झाले आणि देवाने नैवेद्य काय केला? ग्रहण केला, साक्षात प्रगट होऊन. पण देव म्हणाले, हे कोणाला सांगू नको, हे फक्त तुझ्या माझ्यात राहू दे, नाहीतर मग पंढरपुरात सगळी चर्चा होईलच. आणि नामदेवराय गेले आणि रिकामं ताण बघून गोनाई म्हणाले, नैवेद्य कुठे आहे? मी देवाण खाला. अरे देव कधी नैवेद्य खातो का? बघा, आई बाप्पाचा अधिकार केवढा आहे आणि मुलग्याचा अधिकार केवढा आहे. अधिकार सांगायचा मला ज्ञान काय असतं.
ते म्हणाले होय देवाने खाला. नाही खोटं बोलतात म्हणले, तुझा बाप रोज नव्यात घेऊन जातो, कधी देव खात नाही, तुझा कसा नव्यात खाला, तू खालास आणि देवा नावलतस. आणि 4 दिवसाला जेव्हा दामाजी पंत आले तेव्हा दामाजींच्याकडे तक्रार केली. कोणी? गोणाईने. गोणाई म्हणाली हा नैवेद्य घेऊन जातो आणि देवाचं नाव सांगून हाच खाऊन येतो. नाही म्हणले, देवानं नैवेद्य ग्रहण केला. मग ते म्हणाले चल माझ्या पुढ्यात खायला पाहिजे. घेऊन गेले. कुठं? दोघे गावळात गेले, नामदेवराय आणि वडील दामाजी. आणि देवासमोर नैवेद्य ठेवला. देव काही यायला तयार. दोघांचा अधिकार नव्हता. नामदेवरायांचा एवढा, दामाजींचा अधिकार नव्हता बापासून. आणि मग देवनाथ म्हणले, नामदेवराय म्हणले देवा आता मला दोष लागणार, तू जर नाही आलास तर तू यायलाच पाहिजेस, नैवेद्य घ्यायलाच पाहिजेस. आणि मग भक्तांची या काजासाठी सोडलेली लाज रे. देव लाज सुद्धा ठेवत नाही. कबीराचं शेलं विणतो, सौंत्याचा माळा घालतो, चोख्याची ढोरं ओढतो, काय करतो, जनाईचं दात ओढतो. नाही जनाईच्या शेणी सुद्धा लावायला जातो. बघा पंढरपुरामध्ये जनाई नावाची भक्त होती, ती शेणी लावायची. तिच्या शेणीतनं विठ्ठल ध्वनी यायचा. विठ्ठल भक्ती विजयमध्ये कथा. लोकांना आश्चर्याचा धक्का बसला, शेणी कधी विठ्ठल म्हणतात का? संत कबीर काशीमध्ये राहतो आणि कबीरांना असं कळलं की जनाई नावाचं एक भक्त आहे पंढरपुरामध्ये, त्यांच्याकडे तुम्ही जावा. कबीर पूर्णत्वाला गेलेले होते. त्या कबीरांना आश्चर्य वाटलं, कोण आहे जनाई? म्हणून ती शोधत शोधत पंढरपुरात आले आणि जनाई शेणी लावत होती पंढरपूरच्या वेशीमध्ये. आणि दोघींची भांडणं चालली होती. 2 बायकांची शेणीसाठी भांडणं चालू, जोरात चालू होती. जोरात म्हणजे जोरातच होत. आणि मग लांबल्या कबीराने विचारलं इथं जनाबाई कुठे आहे? तर ती भांडते ना, ती जनाबाई. कबीर म्हणले असल्या बाईकडे मला पटवले, ही काय मला उपदेश करणार? भक्ती विजय माझ्या मनाचं नाही. आणि मग घाबरत संत कबीर जनाबाईकडे गेले. म्हणले आपण जनाबाई काय? होय. तुम्ही कुठून आला? तर काशीतनं. माझं नाव कबीर. बरं झालं दादा आला, आमची एवढी भांडणं सोडवा. कसले? शेणी दोघींच्या मिसळल्या एकमेक. ती म्हणजे माझ्या शेणी, हे म्हणजे माझ्या. मग कबीर म्हणले मी कसं सोडू? काय अवघड आहे म्हणले, माझी शेण उचला आणि कानाला लावा, त्यांना विठ्ठल ध्वनी आला तर माझी ठेवा, नाही आला तर तिची त्याला ठेवा. कबीर म्हणाले शेणी कधी विठ्ठल म्हणतात काय? ही घडलेली घटना आहे पण बघा. नाही म्हणले बघा तर उचलून. आणि मग कबीराने शेणी उचलल्या आणि कानाला लावल्या. ज्या शेणीला जनाबाईचा स्पर्श होता त्या शेणीतनं विठ्ठल ध्वनी येत होता. जनाबाई शेणीचा गोळा केल्यानंतर विठ्ठल म्हणायच्या, थापताना विठ्ठल म्हणायच्या, उचलताना विठ्ठल म्हणायच्या, टाकताना विठ्ठल म्हणायच्या, गोळा करताना विठ्ठल म्हणायच्या. देह कर्मात होता आणि चित्त नामात होत. आणि म्हणून त्या स्पर्श झाला होता, त्या वस्तूला नामाचा स्पर्श झाला होता. आणि ती स्पंदन सूक्ष्म 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 स्पंदन त्या शेणीतून येत होती. आपल्याला का कळत नाही? मुंगीची भाषा कोणाला कळेल? मुंगीला. हत्तीची भाषा कोणाला कळेल? हत्तीला. हत्तीहून मुंगीचं ऐकायला गेलो तर नाही कळणार. मग देव कधी कळेल? अनु रेणू या थोकडा तुका आकाश एवढा अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेतुनी चराचर हरिशी म्हणजे. सूक्ष्मातल्या सूक्ष्म कणामध्ये मी आहे आणि व्यापकातल्या व्यापकत्वामध्ये मी आहे. देव केवढा आहे? देव केवढा आहे? आणि जरा स्पष्ट वाक्य सांगतो. देवाच्या आत मूर्ती आहे का मूर्तीच्या देव आहे? काही जाणती माणसं आहे ना, इथं माणसे कळतात. देवाच्या आत मूर्ती आहे का मूर्तीच्या देव आहे? मूर्तीच्या मूर्ती कुणाच्या आहे? देव केवढा आहे? बोला की. देव परिचिन्न आहे का व्यापक आहे? आम्ही परिचिन्न केला, देवाचे तुकडे केले, देवाला वाटून घेतला. सर्व देशी सर्व काळी सर्वात्मक. सर्व देशी म्हणजे इथं देव आहे तिकडे कुठं नाही का? सर्व काळी म्हणजे सकाळी देव होते दुपार नाहीत का? सर्वात्मक म्हणजे माझ्यात आणि तुमच्यात नाहीत का? देव केवढा आहे? तो कळेना, उमजेना, समजेना, निर्गुण निराकार म्हणून देव सगुण झाले. म्हणून काय झालं? देव सगुण झाले. आणि ती सगुण भक्ती नामदेवराय करत होते. ते सांगतो आणि शेवटला सांगतो. नामदेवरायांना संत मंडळी सगळी बसली होती. गोरोबा ज्येष्ठ होते, संत गोरा कुंभार. त्यांच्या हातात ते थोपटणं मडकं पडवायचं माहिती? मडकं करताना बघितलं तुम्ही कधी? कुलाल चक्र कुंभार. ते कुंभार माती मळतो, त्यात काय काय घालतो सगळं, ते गोड्याची लीद वगैरे काय 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 असं, आणि मळतो. आणि तो चिखल चक्रावर टाकतो, त्याला कुलाल चक्र म्हणतात. पूर्वी काठीने फिरवायचं, आता मोटर आहे. आता फिरवल्यानंतर तो आकार द्यायचा. आकार दिल्यानंतर ते मडकं तसंच जर ठेवलं तर त्यात पाणी राहत नाही.
पाझरते. ते मडकं काय करायला लागते, वळवायला लागते. तसं पाणी राहत नाही. मग कुंभाराच्या हातामध्ये असं थोपट नसते, धोपटणं म्हणतात, थोपटणं फळी असते. आणि रस्त्यानं आपण चाललो असतो, नीट आहे का, रस्त्यानं आपण चाललो असेल तर कुंभार असं ते मडकं बडवतेला दिसतात बघा, दिसतात ना. त्यांचे किती हात दिसतात, एक कुठला मारत्याला, दुसरा हात कुठं असतो, त्याला कापड गुंडळलं असतं आणि हातनं लावलेलं असतं, तो दिसत नाही. बाप तडाखा देतो आणि आई पुरवाळते. दोघांनी पुरवळून चालला नाही, दोघांनी तडाखा घेऊन चालला नाही. एक मातीचं मडकं, मातीच्या मडक्यामध्ये पाणी भरायचं असेल तर त्याला एकदा पुरवळा लागते, एकदा तडाखा लागते. एक कार्ट घडायचं असेल तर आपल्या घरामध्ये बघा, आणि म्हणून कधीतरी तडाखा द्यावा अकलेसाठी, पण मारणं बरोबर नाही, पण प्रेमानं असावं. बघा ते त्याचं पण आठवलं म्हणून सांगतो. लहान मुलं जेवत नाही, पळते बघा. लहान मुलं असते ज्याला असं तुरु चालते, ते आई असं घास घेऊन आलेलं असते, सगळं त्याचा घास ताट घेऊन आले असते आणि आई त्याला भरवत असते. आता भरवत असताना ते 2-4 घास खाते आणि पळायला लागते. आई पाठीमागे पळत असते ना. मग ती म्हणजे काऊचा म्हणून खा, चिवचा म्हणून खा, माझा म्हणून खा, बाबाचा म्हणून खा असं म्हणतो. तरी मी ते पळते. मग लयच ऐकायला म्हटलं काय लावते. आता पोरग जेव्हा म्हणून मारते का जेवणे म्हणून मारते, बघा ना, फार महत्वाचं. असं मारावं, कसं मारावं, प्रेमानं मारावं, रागानं मारावं नाही, सहज मारावं. मारले असं वाटावं पण मारले असं वाटू पण नाही. आता ती आई सहज मारते पण त्यात प्रेम असतं की त्याने जेवावं. त्याने जेवू नये म्हणून मारते काय, त्याने जेवावंच म्हणून मारते. त्या पाठीमागे प्रेम असतं, लक्षात ठेवा. तसं ते कुंभार मडकं घडवत असतात. ते बडवल्यानंतर त्यातनं पाणी पाझरत नाही. मग असं ते गोरोबा काकांच्या हातात जे थोपट नव्हतं ते सगळ्या संतांच्या डोक्यावर मारत गेल्यानंतर कुणीच तक्रार केली नाही. पण नामदेवरायांनी तक्रार केली, मला का मारलं म्हणून. गोरोबा काका म्हणले एवढंच कच्चं आहे, त्यात मडकं एवढंच कच्चं आहे. नामदेवराय राग आला, देवाकडे तक्रार घेऊन गेले. देवाला जा विचारला. देवाला म्हणाले, तुझ्या एवढा जवळचा भक्त कोण आहे का माझ्या एवढा, तुझ्या जवळ असणारा माझ्या एवढा जगात कोण भक्त आहे काय, आणि मला कसं काय कच्चं ठरवलं. तेव्हा देव म्हणाले, नामा काय झालं, नाही मला सगळ्यांच्या मध्ये मला कच्चं ठरवलं. मग देव म्हणाले, गोरोबा का श्रेष्ठ आहे, त्यांचं काय चुकणार नाही, नामा तुझंच काहीतरी चुकलास. देवा माझ्याशिवाय तू कुणाला जेवलायस काय, मी कच्चा कसा काय, बघा नीट लक्षात ठेव. नाही म्हणले, नामा तुझंच काहीतरी चुकलास. मग तुला काय सांगितलंय, मला सांगितलं गुरुकडे जाऊन. कुठं, जा उंड्या नागनाथला. तिथं कोण आहे, विसोबा खेचर आहे. कोण विसोबा खेचर, जे ज्ञानेश्वर महाराजांच्या झोळीत माती घातली. बघा मी शेवटाकडे आलोय, सुरुवात ती सांगितली. ज्या ज्ञानेश्वर महाराजांच्या झोळीमध्ये विसोबा खेचर नावाच्या वाणी होते, त्यांनी माती घातली, त्यांना बोध झाला, त्यांच्या परिवर्तन झालं आणि ते नामदेवरायांचे गुरु झाले. आता नीट आहे का, नामदेवराय गेले, देवाने सांगितलं म्हणून रागारागाने गेले औंढ्या नागनाथला. विसोबा कसे झोपले होते, पायामध्ये चप्पल होतं, वाहना, आणि देवाच्या पिंडी, शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. 12 ज्योतिर्लिंगातलं ज्योतिर्लिंग आहे औंढ्या नागनाथ. पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. नामदेवराने बघितल्यावर राग आला, असल्याकडे मला पडले, देवाच्या डोक्यावर पाय ठेवून झोपलाय, देव काय मला बोध करणार. ते म्हणले, ए म्हाताऱ्या, तुला काय कळते का नाही, देवाच्या डोक्यावर पाय ठेवून झोपलाय. ते म्हणले, नामा मी थकले, माझे पाय उचलत नाही, तू एवढं उचलून बाजूला ठेव. कुठं ठेव, जिथं देव नाही तिथं ठेव. मग तिने उचलले आणि पाय ठेवा गेले. तिथं काय तयार झालं, इकडे घेतल्यावर काय झालं, सगळ्या मंदिरात फिरवले पाय धरून, आणि ठेवायला गेल्यावर काय व्हायचं, आता नामदेव हातात पाय घेऊन उभं राहिले विसोबाचे, आणि विसोबा म्हणतात, अरे नामा मी थकलोय, पाय खाली ठेव. नामदेव म्हणतात, कुठं ठेवू, ते म्हणतात, देव नाही तिथं ठेव. साधू बोध झाला, नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. बघा आता नामदेवरायला कळलं देव कुठे आहे. आधी नामदेवराय देवळामध्ये पूजा करत असताना पोळीचा नैवेद्य घेऊन गेल्यानंतर पुत्र जर आला तर काठी घेऊन पाठी लागायची. आता नामदेवरायांच्या मध्ये एवढं परिवर्तन झालं, देवाजवळ असून देव कळेल असं नाही. आता परिवर्तन झालं आणि नामदेवराव कुत्रा आल्यानंतर
पोळी जर घेऊन कुत्र पळालं तर तुपाची वाटी घेऊन मागणं पळायला आले. काठी नाही, देवा थांब, देवा थांब, नुसती पोळी खाऊ नको, तुपाबरोबर पोळी. कुत्र्याच्या मागे लागला. काय परिवर्तन झालं? देव कळला. कुठं आहे देव? कसा आहे देव? जे सर्वत्र सर्व दे दया करिताही गातो नाही, ते विश्वात्मक तो पाहिजे चैतन्य. कोण्याही जीवाचा नघडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे एक जातात गोष्ट सांगतो थांबतो. तुमच्या दारात कोण अतिथी आला, अतिथी कोण कोणाच्या दारात मुद्दाम येत नाही, त्याला काय वाक्याचं देऊ नका. तुमच्या घरात जर शिजलेलं अन्न असेल तर एक घास अन्न द्या, एक ग्लास पाणी द्या. काय नाही द्यायचं असेल तर गप्प बसा, काय बोलू नका, निघून जाईल. न बोलवता तुम्हाला पुण्य द्यायला असतं. न बोलवतो काय कळलं का? कोणी अगदी गरीब होते, भिकारी माणूस होते, कोणी होते, पुण्य कसं घडतं आणि पाप कसं घडतं आता सांगतो. आता तुम्ही त्याला काही द्यायचं नसलं, तुमचं स्वातंत्र्य आहे. जर काही न देता जर त्याला त्रास दिला तर पुण्य होईल का पाप होईल? आणि एक घास दिला तर पुण्य होईल का पाप होईल? पुण्य होईल. आता तो घास घेईल, पाणी पिला आणि निघून जाईल. नसलेलं पुण्य तुम्हाला घेऊन जाईल. काय नाही झालं, तुमच्या खात्यावर काही कमी पण होणार नाही, वाढणार पण नाही. पाप बी कमी होणार नाही, पुण्य बी कमी होणार नाही. आणि एक घास दिला तर वाढेल. लक्षात ठेवा, थेंबा थेंबानं पुण्य साचतं. असं पुण्य जेव्हा फळाला येतं तेव्हा ईश्वराची कृपा होते. ईश्वराची कृपा तशी होत नाही. म्हणून कुणाचाही द्वेष मत्सर करू नका. सासू सुना चांगल्या नात्यात असतील तर त्यांच्यात भांडण लावायला जायचं. तुमच्या गावात नाही, तिकडलं सांगतो. कळलं का? एकदा सासूला एकदा सुनाला वेगळं वेगळं काय सांगायचं. जर वेगळं वेगळं सांगितलं तर पुढच्या वेळेला शेजारीच ती जन्माला येते बरोबर. परत फेडायला फेड असं चक्र असते, ते चक्र असते. जर तुम्ही तुमच्या कुळातल्या एखाद्या जुन्या माणसाला त्रास दिला असेल तर तो 5व्या पिढीत परत जन्माला येतो. एखादं कार्ट असं येते बघा, आई बापाचं ऐकत लय खटेळ असते. म्हणजे आमच्या घरात असं कसं आले जन्माला, तर ते मागचं आलंय फिरून गेला. कळलं? लक्षात आलं काय? हे ह्याच्यात खूप सूक्ष्मता आहे. ते फिरून येतंय, यानं मला मागे त्रास दिलाय, आता ह्याला म्हणून कुणालाही त्रास द्यायचा नाही. काही चांगलं करायला नाही जमलं, गप बसायचं. पण वाईट काय करायला जायचं, ही खरी भक्तीची सुरुवात आहे. देव कळणं लांबचा टप्पा आहे, भक्तीची सुरुवात. प्रथम भाव शुद्ध कर, अंगी वैराग्याचा भर, यावून थोर भक्ती म्हणतो. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञानी ब्रह्मीभोग ब्रह्मतनु. अशा स्वरूपाने आजची सेवा या ठिकाणी झालेली आहे. तरी जडजडून वाहिला आणि ग ये भक्तीची वाटेला जे अवश्य अभिंगणे धाम माझे. सुतासरांच्या घरामध्ये अतिशय सुंदर मूर्ती मी गेल्या वेळा पण म्हटलं होतं, त्यांनी स्वतः बनवलेली आहे. बघा, साक्षात पंढरपुरात असल्यासारखं आपल्याला वाटतंय. म्हणजे इतकं उभं चित्रकला त्यांच्याकडे आहे. त्यांच्या वडिलांच्या पासून ही परंपरा त्यांच्याकडे आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं. त्यांच्या बहीणबाई पण सेवेत असतात. वरती त्यांनी शिवलिंग पण स्थापन केलेलं आहे घरामध्ये. आणि अशा वाडीमध्ये असा सप्ताह होणं ही भाग्याची गोष्ट आहे. मी आल्याबरोबर आमच्या उदय पाटलांना पण म्हटलं, आमचे पाहुणेच आहे ते, तर वाडीवर सप्ताह होणं गावात होणं अवघड झालंय आणि वाडीवर एवढा चांगला सप्ताह होतो, ही भाग्याची गोष्ट आहे. आणि तुम्ही सगळे जर यामध्ये सहभागी होतात, ही भाग्याची गोष्ट आहे, ही आनंदाची गोष्ट आहे, ही पुण्यसंचयाची गोष्ट आहे. ही जशी वाढवाल तसं तुमचं भाग्य वाढत जाणार आहे, एवढीच प्रार्थना करतो. पुंडलिका देवी परस्परे पडो मैत्री दरितांचे तीर जाओ, ईश्वर सर्व पाहो, सर्वदेवांचे रथद्वारो प्राणिनाथ वर्षता सकळ मंगळी. ईश्वर निशांची मान्यावे अनवरत भुवंडळी भेटतो देवा. सदा बदलत्यावर चेतना चिंतामणीचे गाव, बोलते ज्ञानवा पेशाचे चंद्रमेच्या लांछन मार्कंडने तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन स्वैरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे ते लोकी. वजिरादी कृती अखंडित आणि ग्रंथ उपजवे, विशेष लोकी दुष्टादुष्ट विजय होवावी. एक मने श्रेष्ठ विवाहो हा होईल दान वसाहो. येणेवरी ज्ञानदेव सुख्या झाला, येणेवरी ज्ञानदेव सुख्या झाला, येणेवरी ज्ञानदेव सुख्या झाला.